माझे मित्र नागपूरवरून आलेले माननीय आमदार प्रकाश गजभिये साहेब या ठिकाणी वेळात वेळ काढून त्यांना अंत्ययात्रेला आलं जमलं नाही, मलाही सांगायला जमलं नाही, त्यांची मी क्षमा मागतो। ते या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिले, त्यांनीही 2 शब्द श्रद्धांजली पर 2 शब्द बोलावे अशी माझी नम्र विनंती आहे। आपल्या सर्वांचे लाडके सुप्रसिद्ध गायक ज्यांनी आपल्या वडिलांचा वारसा त्या ठिकाणी मजबूतीने ठेवला, आजही ज्यांचं नाव देशामध्ये आहे ते आपले सर्वांचे मित्र आनंददादा शिंदे, त्यांचे छोटे बंधू दिनकररावजी शिंदे यांचं नुकतंच निधन झालं। त्यांच्या या कार्यक्रमाला राज्यातून श्रद्धांजली देण्याकरता त्या ठिकाणी गायकच नाही तर अनेक आनंददादाला चाहणारी मंडळी या ठिकाणी आलेले आहेत। मी त्यांचे आभार मानतो। मी या ठिकाणी हा जो परिवार आहे, हा परिवार नसून एक संगीताचं समुद्रावरचं बेट आहे। हा परिवार नसून अरबी समुद्रावर संगीताचं बेट आहे। शिंदेशाही एक राज्याचा सेठ आहे आणि गायकांचा तिथे जाण्यासाठी रस्ता थेट आहे, असा हा परिवार। असा राज्यामधला कोणी माणूस नसेल की त्या परिवाराच्या सदस्याला त्या ठिकाणी ओळखत नसेल। मी त्या ठिकाणी प्रल्हाददादांचे त्या ठिकाणी गीत आपण ऐकतोय, भक्तिगीत असो, भावगीत असो, कव्वाली असो किंवा अन्य त्या ठिकाणी सकाळची ऐकणारी गाणी असो, ते दादांच्या गीताशिवाय आपण त्यांना मन प्रसन्न होत नाही। माणूस किती वेदना असल्या किंवा दुःख किती असलं तर आपलं दुःख जर निवळण्याचं एक यंत्र असेल किंवा कुठलं साहित्य असेल तर ते दादांची गाणे सकाळची। आताच मुलगा गेला हो, मुलगा गेल्यानंतर वडील गेला, किती वेदना त्या घराला झाल्या असतील। मी म्हटलं बा आम्हाला सांगितलं नाही तुम्ही, त्या ठिकाणी आम्ही आलो असतो। असा कुठला समाज नाही, सर्व समाजाला जोडण्याचं काम या परिवाराने केलेलं आहे। हिंदूची गाणे, बौद्धांची गाणे, सर्वच गाणी त्या ठिकाणी आनंदाने लोक ऐकतात। जसं आपण ऑक्सिजन शिवाय त्या ठिकाणी राहू शकत नाही, म्हणून या परिवाराचे गीत त्या ठिकाणी ऐकल्याशिवाय आपल्याला राहणं होत नाही, अशी परिस्थिती आहे। अनेक कवी त्यांच्याशी जोडलेले आहेत आणि किती बोलावं तेवढं कमी। आज या ठिकाणी त्यांनी पंढरीचा पांडुरंगाला आपल्या जवळ आणलं प्रल्हाददादांनी, त्या ठिकाणी सर्व देवदेवतांना एकत्र आणलं आणि भीमगीतांचं तर काही सांगूच नका, एवढं काम त्यांनी केलं नाही, ही वस्तुस्थिती आहे। मी खरंच आम्ही बघतोय, वाचतोय, त्या ठिकाणी ऐकतो, असा आवाज कोणाला दिला का हो?
आनंदाचा आवाज आपण त्या ठिकाणी बघताय, असा आवाज कोणाला दिला का हो देशामध्ये किंवा जगामध्ये? वेदना याच्याकरता होतात आपल्याला की आपल्या कलावंताची कदर त्या ठिकाणी होत नाही. एवढ्या लोकांना त्या ठिकाणी आपण मदत केली असेल, त्यांनी कोण या ठिकाणी आपल्या दादांच्या प्रेताच्या वेळेस किती फक्त तुम्हाला तुमच्या हृदयावर राज्य करणारीच लोक येतात, बाकी स्वार्थी लोक कोणीच येत नाही. ही वस्तुस्थिती आहे. म्हणून ही माणसं नको जायला. या माणसाची गरज आहे. आजही कसल्या घरामध्ये राहतात. काल येणारा माणूस त्यांची मोठी कशी लवकरच मोठी होतात. एका 6 महिन्यात करोडोपती अब्जोपती होतात. आणि आमची माणसं कशी राहतात, कशा पाड्यावरती राहतात, कशा वस्त्यांमध्ये राहतात, ती वस्ती सोडतात नाही. आम्ही आजही गावाच्या वेशीवर टांगलेले लोक आहो. हे आम्हाला एवढी वर्ष झाली, 75-80 वर्ष फक्त आम्ही संविधानच त्या ठिकाणी म्हणत राहायचं का? त्या संविधानाचा फायदा दुसऱ्या लोकांनी घ्यायचा आणि आपण त्या ठिकाणी आपल्या या घरांना कशी पाखरं उडून गेली, अशा ह्या वास्तव्यात असणाऱ्या ठिकाणी या माणसाने उचलून आम्ही का त्यांचं बेट बनवत नाही अरबी समुद्रावर? का त्यांना त्या ठिकाणी नेत नाही? याची गरज आहे, काळाची गरज. याच्यावरती कोणी धोरण आणलं का? सरकारने याच्यावरती कुठला प्रोग्राम ऐकला का? असा कुठला कार्यक्रम केला की या ठिकाणी मग आम्ही 200 कोटी देऊन या माणसाने खऱ्या अर्थाने लता मंगेशकर सारखी स्त्री त्या ठिकाणी खूप करोडोच्या महालमध्ये राहत असन, पण माझा आनंद दादा किंवा बाकी त्यांचे भाऊ, माझा मिलिंद दादा किंवा माझा दिनकर दादा कुठे राहत आहेत? आपल्या स्वबळावर त्यांना कोणी देणगी देत नाही किंवा कोणी आपल्या निडळलेल्या घामातून त्या ठिकाणी सर्वस्व उभं करतायत. याचा कोणीतरी विचार केला का हो? याचा विचार केला नाही. ते स्वतःच्या पंखाच्या भरवशावर उडत असतात. कोणाच्या बापाची त्या ठिकाणी आपल्याला मदत नाही. पण काही का असो ना, बाबासाहेब आंबेडकरांचा विचार त्या ठिकाणी आपल्याला तो जिवंत ठेवत आहे, मरू देत नाही. ही वस्तुस्थिती आहे. आज काय गाणं म्हणतात तू? काय ती बाई गाणं म्हणून गेली? काय त्याचा म्हणजे शरीर असं शहारून उठते. अशी माणसं, रत्नासारखी माणसं या ठिकाणी आहेत. मी व्यक्तिशः त्या ठिकाणी या त्यांच्या बाळाला पण त्या ठिकाणी मानवंदना देतो आणि दिनकर दादाला पण त्या ठिकाणी मानवंदना देतो. आणि ही शिंदेशाही निश्चितच उद्या येणारा काळ आपल्यासाठी कधी ना कधी चांगला निघेल. आपला सूर्य त्या ठिकाणी कधी ना कधी बाबासाहेबांवरती अन्याय झाल्याने आजही सुरूच आहे, तर मग आमच्या शिंदेशाहीवर अन्याय न होण्याला कारण काय? तर निश्चितच आमचा दिवस कधी ना कधी उजळेल असं मला या ठिकाणी वाटते. मी माझ्या परिवाराच्या वतीने एक सांगतो तुम्हाला, ते कुठेही जात असतील, परंतु आनंददादा बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ठिकाणी धम्मदीक्षा दिली नागपूरला, आणि देशाला एक आदर्श स्थान त्या ठिकाणी, आदर्श स्थानाचा दर्जा ज्या दीक्षाभूमीला आता आंदोलन आम्ही केलं मध्यंतरी, तुम्हाला माहीत असेल, त्या ठिकाणी न चुकता, मला आठवण नाही पण आनंददादाला आठवण आहे, प्रकाश मी उद्या येतोय, तयारी झाली ना? म्हणजे तिथे बाबासाहेबांच्या त्या ठिकाणी त्या पवित्र स्थळावर आपली भीमगीतं सादर करण्याकरता दादा येतात. त्या ठिकाणी कधी कोणाची मदत मागत नाही किंवा बोलले नाही. या ठिकाणी त्यांचेच कार्यकर्ते, की आम्ही त्यांचेच कार्यकर्ते, आनंददादाचे कार्यकर्ते आम्ही आहे. तसे तुम्ही जे शागिर्द म्हणता, हमारे उस्ताद म्हणता, हमारे भी उस्ताद होइए, क्या बात है, हमारे भी उस्ताद होइए. तर त्या ठिकाणी ते जातात. प्रत्येक कार्य, आता मनोज संसारे पण गेला आमच्यामधून, आम्ही दोघंही त्या ठिकाणी रात्रभर
तिथे जागतोय 6 डिसेंबरला, ते स्वतः जागतायत, स्वतः आम्हाला मार्गदर्शन करतायत कार्यक्रमासाठी. निश्चितच असा परिवार होणे नाही, सगळं आमचं नेस्तनाबूत होत आहे. आमच्या डोळ्यासमोर आमच्या अधिकारांना, त्या अधिकारांना चिरफाड करण्यात येत आहे, तरी आम्ही हिंमत हारणार नाही. आणि म्हणून दादा प्रत्येक ठिकाणी बाबासाहेबांच्या साठी त्या ठिकाणी शिंदेशाहीचं नाव, अरे दिनकरा हिरा प्रल्हादाचा, मंगळवेढा तुमचं गाव, जिय नाही जिथं नाही तिथे तुमचं नाव, शिंदेशाहीचं नाव. वा वा कदम साहेब. स्वरांचा बादशाह होता दिनकरा, स्वर सम्राट होता तू खरा, माय ममतेचा सागर होता तू जरा, स्वर भास्कर प्रल्हादाचा होता हिरा, अरे दिनकरा होता तू या कल्याण आनंदवाडीचा राव, जिथं नाही तिथं तुमचंच नाव, शिंदेशाहीचं नाव. बुद्ध फुले कबीरांचे गीत गात होता, भीमविचार गाऊन पेरत होता, गाऊन समाजाचं प्रबोधन केलं, बंधुभावाचं प्रेमाचं नातं जुळवलं, आनंदाने मिलिंद प्रल्हाद शिंदेचा होता बंधुभाव, जिथं नाही तिथं तुझंच नाव, शिंदेशाहीचं नाव. वाहू लागले आज डोळ्यातून पाणी, खरंच वाहू लागले आज डोळ्यातून पाणी, दिनकराने गायली शाहिरांची गाणी, आणि बंद झाली आज मुखातील वाणी, लोकगीतांची जनता होती दिवाणी, श्रद्धांजली संतोष वाहुनी अजरामर राहणार त्यांचं नाव, जिथं नाही तिथं तुमचं नाव, शिंदेशाहीचं नाव. खरंच संतोष कदमांनी लिहिलेली कविता मी त्यांच्या श्रद्धांजली निमित्त समर्पित करतो, आणि माझ्या भावांना, माझ्या गुरूंना चांगलं बळ द्यावं तथागतांनी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि दिनकर दादांचं जो कुटुंब आहे त्या कुटुंबाला, सर्व कुटुंबाला जे दुःख झालं, ज्या वेदना झाला, त्या वेदनातून मुक्तीसाठी तथागत भगवान गौतम बुद्ध त्यांना शक्ती, सामर्थ्य आणि बळ देवो, एवढी प्रार्थना बुद्धाच्या चरणी करतो आणि माझी ही श्रद्धांजली त्यांना अर्पण करतो. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध.